नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार रेंगडे स्वागत करीत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। BMCची सुधारित जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे। 1846 पदाची पूर्वीचे पद लिपिक, सध्या त्याला कार्यकारी सहाय्यक असे संबोधले जाते। तर मित्रांनो, चला आपण जाहिरात बघूया। नवीन आलेली जाहिरात बघा। मी कालही एक व्हिडिओ टाकलेला आहे, पण तो कालच्या निरीक्षक पदासाठीचा आहे। काल दुसरी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे 142 पदांची। तर आपण सध्या कार्यकारी सहाय्यक या पदाच्या जाहिरातीबद्दलच उल्लेख करूया। तर मित्रांनो, माझे नवनवीन व्हिडिओ आपणास मिळेल त्याकरता आपण कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि BMCची भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मी आपणास वेळोवेळी मार्गदर्शन करीत राहणार आहे। कृपया प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, ही आपली नवीन जाहिरात। सुधारित जाहिरात डाउनलोड झालेली आहे। मित्रांनो, हे बघा, मी आपल्यास मोठी स्क्रीन करून दाखवत आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन सुधारित जाहिरात। जाहिरातीचा क्रमांक आहे बघा 8348, दिनांक 20/9/2024, म्हणजे कालही झालेली आहे ही जाहिरात प्रसिद्ध। पुन्हा सुधारित जाहिरात, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम आणि आताचे पदनाम आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक। या संवर्गातील 1846 रिक्त पदे आहेत, त्याचीच ही भरती। तर मित्रांनो बघा, पूर्वीच्या जाचकाठी BMCने काढलेले आहेत, त्याकरिता अनेक चॅनल्स आणि दिग्गज नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या भरतीच्या जाचकाठी काढण्यासाठी प्रयत्न केले। तसेच माननीय आदित्य ठाकरे यांनीही BMCला पत्र लिहिले आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पण यासाठी खूप कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि त्याचाच हे म्हणून BMCने आपल्या जाचकाठी रद्द केलेले आहेत। हे बघा, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या पदाकरिताची सध्याची सुधारित अर्हता: उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र तत्सम उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा। म्हणजे पूर्वी या जाहिरातीमध्ये असं दिलेलं होतं की पहिल्या प्रयत्नात पास व्हावा, तर हे सर्व यामधून जाचकाठी काढण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे, फॉर्म कसा भरायचा। आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी परत फॉर्म भरायची गरज नाही, कारण त्यांचे तेच फॉर्म ग्राह्य धरले जाणार आहेत। जे विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरावा। फॉर्म भरायची तारीख आहे 21 तारखेपासून 11/10 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता। तर 11/10ची वेळ न बघता लवकरात लवकर फॉर्म भरा। पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे, फॉर्म कसा भरायचा। धन्यवाद।